भैयासाहेब राजेसाहेब देशमुख साहेब, माननीय नारायणजी काशी साहेब, आदरणीय तहसीलदार घुमणे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण आजच्या या स्वर्गीय गणेशराव बेंद्रे किसान कृषी रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रसंगी या कार्यक्रमाचे संस्थापक आदरणीय गणेशरावजी बेंद्रे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ करावा अशी विनंती आहे. माननीय माजी आमदार अमरसिंहजी पंडित, जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय राजेसाहेबजी देशमुख, शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष माननीय नारायणजी काशी, तहसीलदार माननीय संदीपजी घुमणे साहेब आणि सर्व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजक महेशजी बेंद्रे, आदरणीय राजेंद्रजी आतकरे, सर्व टीमच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी पुन्हा सर्व स्टॉलधारकांना विनंती करतो, आपण सर्वजण आपले प्रतिनिधी पाठवून या ठिकाणी या सभागृहामध्ये यावं. अवघ्या 1 मिनिटामध्ये मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. स्टॉलधारकाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. श्री भाऊ बेंद्रे, बाळासाहेबजी आतकरे, भागवत जाधव, महेश बेंद्रे, शिवाजी शिंगाडे आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. मुख्य मंचावर सर्व यांचा सत्कार करण्यासाठी मी किसान कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय महेशजी बेंद्रे यांना विनंती आहे, त्यांनी आदरणीय अमरसिंहजी पंडित साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करावा. गेवराई तालुक्याचे माजी आमदार आणि जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन आदरणीय अमरसिंहजी पंडित साहेब यांच्या ठिकाणी किसान कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय महेशजी बेंद्रे यांच्या वतीने सत्कार झालेला आहे. यानंतर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय राजेसाहेब देशमुख साहेब यांच्या या ठिकाणी सन्मान होईल. मी श्रीभाऊ बेंद्रे यांना विनंती करतो, त्यांनी आदरणीय राजेसाहेब देशमुख यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय राहुलजी सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस, यांचा सत्कार मी भागवत जाधव यांना विनंती करतो, त्यांनी आदरणीय सोनवणे साहेबांच्या ठिकाणी सन्मान करावा. भागवतजी जाधव, राहुलजी सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस बीड, यांचा सन्मान या ठिकाणी या समितीचे सन्माननीय भागवतजी जाधव, यानंतर गेवराई तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय संदीपजी घुमणे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी गेवराई तालुक्याचे प्रगतशील शेतकरी आदरणीय राजाभाऊ आतकरे यांना विनंती आहे, त्यांनी घुमणे साहेबांचा सन्मान करावा. गेवराई तालुक्यामध्ये अतिशय सुंदर प्रकारचं कार्य करणारे सर्व गोरगरीब आणि गेवराई तालुक्याच्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देत असणारे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय संदीपजी घुमणे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर गेवराई तालुक्याचे कृषी अधिकारी आदरणीय अभयजी वडकुते साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी शिवाजी शिंगाडे यांना विनंती आहे, त्यांनी आदरणीय
वडकुते साहेब यांचा सन्मान करावा. गेवराई तालुक्याचे सन्माननीय कृषी अधिकारी गेवराई तालुका, माननीय गेवराई तालुका कृषी अधिकारी अभयजी वडकुते यांचा सन्मान शिंगडे साहेब यांनी केलेला आहे. आसपासचे काही स्टॉल धारक आणि मंडळी आहेत त्यांना विनंती आपण तात्काळ मंचाकडे यावं. API शंकरजी वाघमोडे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी बाळासाहेबजी आतकरी यांना विनंती करतो. त्यांनी आदरणीय वाघमोडे साहेबांचा सत्कार करावा. बाळासाहेबजी आतकरे. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील पोलीस स्टेशन सन्माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरजी वाघमोडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. बाळासाहेबजी आतकरे गेवराई तालुक्याचे उद्योजक, व्यावसायिक तथा काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, दैनिक लोकप्रश्नाचे गेवराई तालुका प्रतिनिधी IMG बागवान यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे स्वागत आहे. गेवराई तालुका अध्यक्ष पत्रकार संघाच्या कृषी विकास प्रतिष्ठान आयोजित या 16व्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या आज 5व्या दिवशी मराठवाड्यामध्ये कृषी क्षेत्रात ज्यांनी काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले, कृषी क्षेत्रात ज्यांनी काही कार्य केलं, अशा शेतकऱ्यांच्या कौतुकावर, अशा शेतकऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 15 वर्षापासून प्रत्येक वर्षी 11 शेतकऱ्यांना आम्ही सन्मानित करतो. आज या कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याला गेवराई तालुक्याचे लोकप्रिय नेते, शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी पोटतिडकीने आपले प्रश्न महाराष्ट्रभर मांडणारे माननीय अमरसिंह पंडित साहेब यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर बीड जिल्हा काँग्रेसचे आदरणीय राजेसाहेबजी देशमुख साहेब, त्याचबरोबर बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आमचे बंधू आदरणीय राहुल भैया सोनवणे यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर गेवराई तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आदरणीय खोमणे साहेब यांची या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली आहे. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी वडकुते, तलवाडा पोलीस स्टेशनचे API वाघमोडे साहेब व या प्रदर्शनाच्या पुरस्कार समितीचे आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्रदादा आतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या शेतकऱ्यांना सन्मानित करतो. साहेबांना सांगताना या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो की गेल्या 15 वर्षामध्ये या किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेवराई तालुक्याचं कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून नाव लौकिक करण्यामध्ये या प्रतिष्ठानने सातत्याने उपक्रम राबवून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती मिळावी. आज राज्यभरामध्ये विविध ठिकाणी मोठमोठी प्रदर्शनं होतात, पण आपल्या तालुक्यातील शेतकरी पुण्यासारख्या, नाशिकसारख्या व नागपूरसारख्या प्रदर्शनाला जात नाही. त्याला तो आर्थिक भार सहन होत नाही. अशा शेतकऱ्यांना आपल्याच तालुक्याच्या ठिकाणी आपल्याच बांधावरती हे प्रदर्शन सातत्याने आम्ही अनेक अडचणी आल्या, काही तांत्रिक फॅमिली अडचणी आल्या तरी या प्रदर्शनाला खंड न देता प्रत्येक वर्षी हे प्रदर्शन कायम सर्वांच्या सहकार्याने चालू ठेवलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये नुसतं प्रदर्शनच न मांडता या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध चर्चासत्र असतील, विविध शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही मोफत स्टॉलही देतो. ज्या शेतकऱ्यांनी काही वेगळ्या पद्धतीने काही त्याच्यामध्ये नवीन स्टार्टअप केला आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी मोफतही स्टॉल दिलेले आहेत. त्याचबरोबर साहेब या ठिकाणी गेल्या 4 दिवसामध्ये जवळजवळ या प्रदर्शनाला 65,000 शेतकऱ्यांनी भेट दिलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षांनी सातत्याने या प्रदर्शनाला शेतकरी आवाजून भेट देतात. आज आपण या प्रदर्शनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि लागलीच पुरस्काराला वितरण सोहळ्याला सुरुवात करतो. मोसंबी या पिकाचे विक्रमी उत्पादन काढल्याबद्दल माननीय दत्तात्रय बबन येडे
राहणार अंजनवती तालुका जिल्हा बीड यांच्या या ठिकाणी सन्मान होत आहे. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या आदरणीय दत्तात्रय बबनराव येडे राहणार अंजनवती तालुका जिल्हा बीड मान्यवरांना विनंती आहे आपण आदरणीय दत्तात्रयजी बबन येडे यांचा सपत्नीक या ठिकाणी सन्मान करावा. केळी, पपई, खरबूज, टरबूज त्याचप्रमाणे टोमॅटो, मोसंबी या पिकाचे विक्रमी उत्पादन काढल्याबद्दल त्यांचा किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी भव्य असा हा पुरस्कार वितरण सोहळा च्या प्रसंगी त्यांचा सन्मान होत आहे. सपत्नीक आदरणीय दत्तात्रय बबनराव येडे राहणार अंजनवती तालुका जिल्हा बीड. मराठवाड्याच्या या भूमीमध्ये अनेक ठिकाणी पावसाची कमतरता, काही ठिकाणी अतिवृष्टी अशा माध्यमातूनही आदरणीय दत्तात्रय बबन येडे राहणार अंजनवती तालुका जिल्हा बीड यांनी केळी, पपई, खरबूज, टरबूज, टोमॅटो, मोसंबी असेल या सर्व पिकाचं विक्रमी उत्पादन काढल्याबद्दल त्यांचा या किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सन्मान झालेला आहे. यानंतर माननीय श्री महेश शंभूराव मोरे मुक्काम बेलगाव तालुका गेवराई यांनाही विनंती आपण मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. खरबूज, झेंडू, पपईचे तालुका गेवराई जिल्हा बीड यांचा या ठिकाणी सपत्नीक त्यांच्या मातोश्री यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महेशजी शाहूराव मोरे बेलगाव यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. पुढील विजेते पुरस्कार प्राप्त अशोकजी शामराव राऊत राहणार बेलगाव यांनाही विनंती आपण तात्काळ मंचावर यायचं आहे. अशोक शामराव राऊत मुक्काम बेलगाव तालुका गेवराई जिल्हा बीड यांनीही हळद, अद्रक उत्पादन म्हणून गरम मसाला उत्पादन व प्रक्रिया या बाबतीमधील पुढील काकडी जी आहेत. दरम्यान अशोक शामराव राऊत मुक्काम बेलगाव तालुका गेवराई यांनी सीताफळ, कलिंगड आणि विविध फळाच्या बाबतीमध्ये विक्रमी उत्पादन केल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. माननीय अशोक शामराव राऊत मुक्काम बेलगाव तालुका गेवराई जिल्हा बीड यांचा सन्मान होत आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण आदरणीय अशोक शामराव राऊत यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सपत्नीक त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. गेवराई तालुक्यामध्ये उजवा काला असेल, गोदावरीच्या माध्यमातून निश्चित अनेक ठिकाणी सिंचनाच्या बाबतीमध्ये शेतकरी विविध प्रकारच्या आधुनिक नवतंत्रज्ञानाचा वापर करून निश्चित विविध प्रकारचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असला तरी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. आदरणीय सर्व उपस्थितांना विनंती आहे, जोरदार टाळ्या आपण सर्व या महान व्यक्तीसाठी, यांची प्रेरणा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. यानंतर पुढील विजेते सौ शारदा रामेश्वर काकडे निपाणी जवळका तालुका गेवराई यांनाही विनंती आपण आपला मंचावरून सन्मान स्वीकारावा. सौ शारदा रामेश्वर काकडे निपाणी जवळका तालुका गेवराई हळद, अद्रक उत्पादन, गरम मसाला उत्पादन आणि प्रक्रिया या बाबतीमध्ये त्यांचं भरघोस असं यश आहे, त्यांचे श्रम आहे आणि प्रामाणिकपणे हे त्यांनी केलेलं कार्य आपण सर्वजण गेवराई तालुका बीड जिल्हा पाहत आहे. आणि म्हणून आज स्वर्गीय गणेशराव बेत्रे किसान कृषीरत्न पुरस्कार त्यांना या ठिकाणी वितरित केला जात आहे. माननीय या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणारे आदरणीय अमरसिंहजी पंडित, माननीय राजेशजी देशमुख आणि सर्व मान्यवर मंडळी, सर्वांनी जोरदार टाळ्या. यानंतर सौ पार्वतीबाई मुरलीधर माळतकर मुक्काम कोलेर तालुका गेवराई यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय सौ पार्वतीबाई मुरलीधर माळतकर मुक्काम कोलेकर तालुका गेवराई यांचा सन्मान त्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. चायनीज गोबी, बकरोली, पपई, झेंडू या सर्व त्यांचं खूप मोठं शेतीच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं कार्य, उत्पादन आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्व मान्यवर मंडळी, माननीय सौ पार्वतीताई मुरलीधर माळतकर
मुक्काम कोल्हेर तालुका गेवराई जिल्हा बीड यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण सर्वजण उपस्थित यांना विनंती आहे, आपण सर्वांनी जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. सौ पार्वतीताई मुरलीधर माळतकर मुक्काम कोल्हेर तालुका गेवराई यांनी चायनीज गोबी आणि अर्थात बकरोली पपई झेंडू या सर्व बाबतीमध्ये अतिशय सुंदर प्रकारचं उत्पादन घेऊन आपली शेतीमधल्या सुंदर असं कार्य केलेलं आहे. यानंतर सतीश रामेश्वर लामकाने राहणार दैठण तालुका गेवराई, माननीय सतीशजी रामेश्वर लामकाने राहणार दैठण तालुका गेवराई जिल्हा बीड विक्रमी मोसंबी उत्पादन त्यांनी काढलेलं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. गेवराई तालुक्याचे तहसीलदार संदीपजी घोमणे यांच्या वतीने हा सन्मान सोहळा या ठिकाणी त्यांना वितरित केला जात आहे. सर्व मान्यवर मंडळीचं उपस्थितांचं आणि गेवराई तालुक्यातून बीड जिल्ह्यातून मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व उपस्थितांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या. यानंतर श्री संजय जाधव राहणार पांढरवाडी तालुका गेवराई यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. गेवराई तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य आणि पांढरवाडी या ठिकाणी एक सुंदर असं आपलं गाव निर्माण करण्यासाठी स्वच्छता असेल, वृक्षारोपण असेल, या सर्व बाबतीमध्ये त्यांचं विशेष कार्य आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे शेतीच्या बाबतीमध्ये त्यांचं खूप मोठं कार्य आहे. पपई असेल, टरबूज असेल आणि सर्व इतर फळाच्या बाबतीमध्ये विक्रमी उत्पादन त्यांनी काढल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. माननीय राजेसाहेबजी देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बीड यांच्या वतीने त्यांचा सन्मान होत आहे. सर्व उपस्थितांच्या वतीने सर्वांनी जोरदार टाळ्या. आदरणीय संजयजी जाधव माजी पंचायत समिती सदस्य आणि प्रगतशील शेतकरी आदरणीय संजय जाधव यांचा सपत्नीक या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर सूर्यकांता लोखंडे लातूर, मान्य श्रीमती आदरणीय सूर्यकांत बाबूराव लोखंडे लातूर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी त्यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारावा. प्रगतशील शेतकरी, कृषी अधिकारी, शेतकऱ्यांसाठी त्यांचं एक प्रोत्साहनपर काम आहे आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी स्वर्गीय गणेशराव बेदरे किसान कृषी रत्न पुरस्कार या ठिकाणी त्यांना दिला जात आहे. माननीय अमरसिंहजी पंडित आणि सर्व मान्यवर मंडळाच्या उपस्थितीमध्ये त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर दीप्ती कुलकर्णी आणि पल्लवी कुलकर्णी तालुका जामखेड समृद्धी मिल्क प्रॉडक्टचे म्हणजे दुग्ध व्यवसायामध्ये त्यांचं खूप मोठं कार्य आहे आणि म्हणून या ठिकाणी दीप्ती कुलकर्णी आणि पल्लवी कुलकर्णी जामखेड जिल्हा अहमदनगर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना पुरस्कार वितरण देखील केलं जात आहे. सर्व उपस्थितांना विनंती आहे आपण जोरदार टाळ्यामध्ये आदरणीय दीप्ती कुलकर्णी आणि पल्लवी कुलकर्णी जामखेड जिल्हा अहमदनगर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. समृद्धी मिल्क प्रॉडक्ट दुग्ध व्यवसायामध्ये त्यांचं खूप मोठं कार्य आहे आणि त्यांना हा स्वर्गीय गणेशराव बेदरे किसान पुरस्कार या ठिकाणी संपन्न केला जात आहे, वितरित केला जात आहे. सर्व मान्यवर मंडळाच्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व गेवराई तालुका, बीड जिल्हा, मराठवाडा आणि अगदी पश्चिम महाराष्ट्रातील मान्यवरांचा ठिकाणी सन्मान झालेला आहे. यानंतर मी या किसान कृषी पुरस्कार वितरणाच्या प्रसंगी सर्वांना विनंती आहे आपण स्थानिक कर्तव्यदक्ष तहसीलदार संदीपजी घोमणे यांना विनंती आहे आपण या पुरस्कार वितरण प्रसंगी आपले मार्गदर्शन आणि विचार व्यक्त करावे. संदीपजी घोमणे, आदरणीय गेवराई तालुक्याचे तहसीलदार संदीपजी घोमणे साहेब. व्यासपीठावर उपस्थित माननीय अमरसिंह पंडित साहेब, माजी आमदार, इतर सन्माननीय मान्यवर, आमचे सहकारी कृषी अधिकारी वडकुते साहेब, वाघमोडे साहेब, कार्यक्रमाचे आयोजक, जमलेले सर्व बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, भारत हा प्रथमपासूनच कृषीप्रधान देश आपण
मानतो. माझ्या वडिलांच्या किंवा आजोबाच्या काळात अशी म्हण होती की प्रथम शेती, दुय्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी. दरम्यानच्या काळामध्ये कृषी क्षेत्राला पाणी पुरवठ्याचं साधन नसल्यामुळे कृषी व्यवसाय हा मागं पडला. आमच्या शिक्षणाच्या काळामध्ये प्रथम नोकरी, दुय्यम उद्योग व्यवसाय आणि कनिष्ठ शेती अशी त्याची मन सुरू झाली. परंतु मित्रांनो, भविष्यातली आव्हाने आणि भविष्यातलं जर बघितलं देशाचं भविष्य, तर काही दिवसातच प्रथम शेती म्हणजे कृषी व्यवसाय हा 1 नंबरला येणार आहे, उद्योगधंदे हे 2 नंबरला जाणार आहे आणि नोकरी ही कनिष्ठ मानली जाणार आहे. कारण कसं आहे की देश पातळीवरती सर्वात जास्त उत्पादन वाढीचा स्कोप असणारं आणि सर्वात मोठं व्यापक क्षेत्र असणारं क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र आहे. या कृषी क्षेत्रामध्ये जे संशोधन होतं त्या संशोधनासाठी आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये कृषी विद्यापीठांची स्थापना झाली. आपल्या येथे प्रथम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्यानंतर इतर 3 अशी 4 विद्यापीठांची स्थापना 1972पर्यंत करण्यात आली. त्यानंतर जिल्हा स्तरावरती कृषी संशोधन केंद्र सुरुवात करण्यात आली. परंतु हे संशोधन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोचवायचं काम हे फार जिकरीने केलं जात नव्हतं. त्याच्यासाठी अनेक खाजगी कंपन्या या क्षेत्रामध्ये आल्या, त्यांनी संशोधन सुरू केलं. त्याच्यानंतर हे ठिकठिकाणी जे जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती मोठ्या प्रमाणात जे आपण कृषी प्रदर्शने घेतो, म्हणजे जे काम वर्षभरात होत नव्हतं ते काम या 4 दिवसात व्हावं लागलं. आणि सर्व जे कृषी क्षेत्रातलं संशोधन आहे, जे विकास आहे, जे केलेलं सर्व संशोधन आहे, हे सर्व आपल्या बांधावरती आणण्याचं आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे कृषी प्रदर्शन करतं. आता आपल्याच तालुक्यातील एक कृषी प्रदर्शन म्हणजे किसान प्रतिष्ठान आहे. त्या प्रतिष्ठानचं कृषी संशोधनाचं हे 16वं वर्ष आहे. म्हणजे गेले 16 वर्षापासून आपण हे कृषी प्रदर्शन पाहतोय, या क्षेत्रामध्ये झालेलं नाविन्यपूर्ण संशोधन पाहतोय. अशा प्रकारचं संशोधन आपल्या दारापर्यंत, आपल्या बांधापर्यंत आणण्याचं काम ही संस्था करत आहे. याच्यासाठी या संस्थेचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्याला दरवर्षी अशा प्रकारचं नाविन्यपूर्ण त्यांनी कृषी क्षेत्रात संशोधन आणून द्यावं ही त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आदरणीय कोमडी साहेब यांनी आपले विचार व्यक्त केले. यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी माननीय नारायणजी काशी शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष बीड यांचा सत्कार करण्यासाठी महेशजी बेदरे यांना विनंती आहे. आदरणीय नारायणजी काशी साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करावा. बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांचं विशेष कार्य आहे, आदरणीय नारायणजी काशी साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. महेशजी बेदरे किसान कृषी रत्न पुरस्कार प्रसंगी त्यांचा सन्मान आहे. जोरदार टाळ्या या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी. यानंतर आदरणीय अनिलजी घुंगरड यांनाही विनंती आपण सत्कार स्वीकारावा. बाळासाहेब भातकरे त्यांचा सन्मान करतील. माननीय अनिलजी घुंगरड यांनाही विनंती आपण आपला सत्कार स्वीकारावा. गेवराई तालुक्याचे उद्योजक, व्यावसायिक आणि काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी बाळासाहेबजी भातकरे यांच्या वतीने अनिलजी घुंगरड यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्व उपस्थितांचं, मान्यवरांचं आणि पुरस्कार प्राप्तांचं मनापासून या ठिकाणी सर्वांचे अभिनंदन आहे. पुढील भाषण करण्यासाठी मी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननीय राजेसाहेब देशमुख यांना विनंती आपण या किसान कृषी रत्न पुरस्कार वितरण प्रसंगी आपले विचार व्यक्त करून मार्गदर्शन करावं. आदरणीय देशमुख साहेब. गेवराई येथे किसान कृषी रत्न पुरस्काराच्या प्रसंगी या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असलेल्या सर्व शेतकऱ्याच्या सत्कार प्रसंगी उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे लोकनेते आणि आमचे नेते आदरणीय माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब, आमचे मित्र जिल्हा उपाध्यक्ष राहुलभाई सोनन साहेब, तहसीलदार साहेब, PI साहेब, काशीद साहेब, आतकर साहेब, सर्वच आमचे दुसरे बेंद्रे साहेब,
आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते या कृषी प्रदर्शनाचे प्रमुख कार्यवाहक आणि गेवराई तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेशजी बेदरे साहेब, समोर बसले सर्व आमचे कृषी तज्ज्ञ, सर्व पुरस्कार विजेते, सर्व महिला भगिनी, मित्रांनो आणि बंधूंनो. तसं मी ज्यावेळेस गणेशरावजी बेदरे साहेब, तसं महेशरावजी बेदरे आमचे मित्र आहेत आणि मी गणेशरावजी बेदरे साहेब आमचे मित्र होते. त्यावेळेस पहिलं कृषी प्रदर्शन भरलं होतं त्यावेळेस मी राष्ट्रवादी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो. तर त्यावेळेसपासून पहिल्या कृषी प्रदर्शनापासून मी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी मुद्दाम सांगायला आपल्याला हरकत नाही की गणेशरावजी बेदरे गेल्यानंतर बऱ्याच वेळेस मुलाला ते सहन होतं आहे का नाही, पेलतं आहे का नाही असं वाटतं होतं. पण गणेशरावजी बेदरे ज्या ताकदीनं कृषी प्रदर्शन घेत होते त्याच ताकदीनं महेश बेदरेसुद्धा कृषी प्रदर्शन या बीड जिल्ह्यात घेतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याला की नवीन विकासाचा टप्पा काय असला पाहिजे, कुठल्या टप्प्याने गेलं पाहिजे, कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे, काय नवीन नवीन प्रक्रिया काय आहेत, काय नवे नवे उपकरणं आहेत किंवा सोलार कुठल्या पद्धतीने, सोलारचं आता आम्हाला पंडित साहेबांनी विचारलं किंवा किती 5 किलोमीटरवर किती मला पाणी मिळेल, हे सगळ्या गोष्टी, सोलार असतील, ट्रॅक्टर असतील, ट्रॅक्टरचे वेगवेगळे अवजार असतील, या सगळ्याच्या माध्यमातून जसं तहसीलदार साहेबांनी सांगितलं की काही दिवसांना शेती हा उद्योग होईल. मला मुद्दाम या ठिकाणी भाईसाहेब चेअरमन असल्यामुळे हरकत नाही. यावर्षी दुष्काळ असूनसुद्धा मला एकरी 82 टनाचा 10,001ला उतार आला, 82 टनाचा उतार आला. साहेब शेतीत एवढे सुंदर पैसे मिळतात ही जगात कुठंच मिळत नाही. आणि इतर तुम्हाला जे वाटतं बाहेर पैसे मिळतात, बाहेरचे पैसे कुठं जातात, कसे जातात, जसे आले तसे जातात. पण शेतीतला पैसा हा माणूस अतिशय वैचारिक पद्धतीनं, अतिशय सचोटी चिकाटीनं योग्य कामाला लावतो आणि तिथं खरी प्रगती होते. आणि या ठिकाणी मी बरेच आमचे कृषी रत्न पुरस्कार विजेते जे आमच्या महिला भगिनी आहेत त्यांच्या मालकाचं मी मुद्दाम अभिनंदन करतो. ज्या ज्या महिलेने कष्ट केले त्यांनी सांगितलं ही माझ्यामुळं नाही, आमच्या मिसेसमुळं ही प्रगती झालेली आहे. त्यांनी मिसेसला पुढं केलं, ही खरी अभिनंदनाची गोष्ट आहे. आणि हीच त्यांना माहीत आहे की मालक हे मार्केटिंगला जातात, माल विकायला यायला, आणि खऱ्या अर्थानं तोडणी आहे, खुडणी आहे, त्या ठिकाणी लावणी आहे, त्या ठिकाणी मेहनत आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते जोपासण्याचं. मग कुठलीही म्हणजे टोमॅटो असेल, फुलगोबी असेल, गोबी असतील किंवा वेगळ्या वेगळ्या भाजीपाल्याच्या सगळ्या वस्तू असतील किंवा आमच्या दूध प्रोडक्ट या ठिकाणी कुलकर्णीबाई आणि दूध प्रोडक्ट अतिशय म्हणजे कुटुंबामध्ये व्यवसाय सुरू केलेला आज मोठा व्यवसाय झाला आणि त्याचं एक मूर्त स्वरूप, मोठं स्वरूप त्या ठिकाणी निर्माण केलं. त्याच्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. इथं बसलेल्या सर्व पाठीमागालच्या सर्व शेतकऱ्यांना आणि तरुण मित्रांना मी विनंती करतो की पुढल्या रांगेमध्ये आपल्याला केव्हा येता येईल ह्याची प्रत्येकानं या ठिकाणी खबरदारी घ्या. आणि काही दिवसांना तरी आपला स्वतःचा व्यवसाय निर्माण करून, वेगवेगळे प्रोडक्शन निर्माण करून, वेगळं स्वतःचा एक ब्रँड निर्माण करून आपल्याला पहिल्या लाईनला महेशरावजी बेदरे यांच्या कृषी प्रदर्शनातलं आपल्याला पहिलं पारितोषिक घ्यायचं आहे. एवढंच या ठिकाणी निश्चय करा आणि स्वतःचे उद्योगधंदे निर्माण करा. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. स्वर्गीय गणेशरावजी बेदरे साहेब यानंतर महेशजी बेदरे यांनी सर्व टीमच्या वतीने किसान प्रतिष्ठान माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून जे काही सुंदर प्रकारचं कार्य केलं त्याबद्दल त्यांचा गौरव आणि उपस्थित जे काही आज पुरस्कार प्राप्त महिला पुरुष आहेत त्यांनाही त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. त्यांची प्रेरणा आपण सर्वांनी घेतली पाहिजे असे त्यांनी या ठिकाणी सांगितलं. यानंतर या प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा 9 महिला आणि पुरुष यांच्या ठिकाणी सन्मान झाला. त्यांच्या वतीने एक प्रतिनिधित्व म्हणून भाषण करण्यासाठी मी कृषी अधिकारी लातूर सूर्यकांत लोखंडे पुरस्कारपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी पुरस्कारपर मनोगत व्यक्त करावं. माननीय सूर्यकांत लोखंडे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वर्गीय कृषीरत्न गणेशरावजी बेदरे साहेब यांच्या स्मृतिप्रित्यात किसान कृषी विकास प्रतिष्ठान आयोजित किसान कृषीरत्न पुरस्कार सोहळा आणि या किसान कृषी प्रदर्शनामध्ये
माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तींचा कृषीरत्न देऊन सन्मान केला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. आजच्या या समारोप प्रसंगी आणि पुरस्कार वितरण प्रसंगी व्यासपीठावर असलेले माजी आमदार, इथले लोकप्रिय नेते अमरसिंग पंडित साहेब, राजेसाहेब देशमुख साहेब आणि सर्व व्यासपीठावर मान्यवर, माझे कृषी अधिकारी वडकुते साहेब, तहसीलदार साहेब आणि उपस्थित सर्व पुरस्कारप्राप्त शेतकरी आणि उपस्थित शेतकरी बांधव. खरं पाहिलं तर मी गेल्या 2-4 वर्षापासून आमचे इथे एक मित्र ग्रामसेवक पुण्याचे योगेश शेळके साहेब यांच्या माध्यमातून प्रदर्शनासाठी भेट देण्यासाठी येत होतो. मला या शेती आणि कृषी विभागाच्या शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहायचा, म्हणून इथली माहिती घेऊन मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न राहत होतो. मग आम्ही 2-4 वर्षापासून या कृषी प्रदर्शनामध्ये भेट देत असताना मला या ठिकाणच्या खूप चांगल्या गोष्टी या आढळल्या आणि त्या गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली. मी 4 वर्षापूर्वी सर इथून एक दाल मिल खरेदी केली होती आणि त्या शेतकऱ्यांना त्या दाल मिलमधून आज तो शेतकरी शेतीपूरक व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगती करत आहे. हे सर्व यश ह्याचं खरं तर हे बेदरे साहेबांना दिलं पाहिजे, हे आवर्जून मी या ठिकाणी सांगतो. कारण कृषी प्रदर्शनामध्ये विविध यांत्रिकीकरण असेल, विविध स्टॉल असेल, ह्या स्टॉलच्या माध्यमातून चांगल्या योजना, चांगल्या वस्तू, अवजारं शेतकऱ्यांना सुलभ आणि सहज उपलब्ध व्हावेत या दृष्टिकोनातून या प्रदर्शनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. मी मागील 18 वर्षापासून कृषी विभागात काम करत असताना शासनाच्या कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्या कार्याची दखल कुठंतरी होत असेल त्याची जाणीव आज मला झाली आणि मला म्हणजे किसान कृषीरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं, हे माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. खरं पाहिलं तर शासनाच्या योजना राबवत असताना अतिशय शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत अशी ओरड होते, परंतु शेतीपूरक व्यवसाय विविध शेतकऱ्यांना शेतीतलं उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहोचणे, त्यामध्ये पॉलीहाऊस असेल, शेडनेट असेल, कृषीपूरक व्यवसाय असेल, तेलघाणे असतील, दालमिल असेल किंवा शेतीतलं नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करत असतो. याही योजना आपल्यापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने, या खऱ्या अर्थानं या सन्मानाच्या निमित्तानं त्याचीही आपल्याला ओळख व्हावी या उद्देशानं कदाचित आमच्यासारख्या व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान केला तो. मी अधिक वेळ न घेता शासनाच्या कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नाची ही पावती माझ्यासाठी राहील. मी इतका मोठा नाही, इतका मोठेपण मला दिला, मान सन्मान केला, त्याबद्दल आयोजकाच्या वतीने आयोगाचे कृषी विभागाच्या वतीनेही मी आभार व्यक्त आणि थांबतो. धन्यवाद. चेअरमन आदरणीय अमरसिंगजी पंडित साहेब यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण करावं. आदरणीय अमरसिंगजी पंडित साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. धन्यवाद. आदरणीय भैयासाहेब. 16व्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या या व्यासपीठावर होत असलेल्या पुरस्कार वितरणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र राजसाहेब देशमुख, राहुल सोनवणे, त्याचबरोबर तालुक्याचे आपले तहसीलदार डॉक्टर खोबणे, आमचे तरुण सहकारी मित्र श्री काशीद, व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय अतिथीगण, राजेभाऊ अतकरे, शिनभाऊ बेदरे, सर्व सन्माननीय अतिथीगण, युवक मित्र, बंधू आणि भगिनींनो, मी सर्व पुरस्कार विजेते शेतकऱ्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो की आपापल्या क्षेत्रात, काहींना भाजीपाल्यामध्ये, काहींना फूल शेतीमध्ये, आपापल्या क्षेत्रात जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आणि अतिशय चांगले निकाल पाहायला मिळाले. मला आश्चर्य वाटतं, मी काल तर बेलगावला 2 घंटे होतो मी, पण मला कधीच वाटलं नाही की बेलगावच्या 2 युवकांचा सत्कार आज करावा लागेल म्हणून. काही व्यक्तिगत अडचण आहे का? महेश, काही बिल वगैरे राहिले काय त्याचं?
आणि तालुक्यात आपल्या असे अनेक लोक आहेत, तळण्याच्या वाडीला आहे, असे अनेक लोक आहेत फुल शेती करणारे, भाजीपाल्याचं चांगलं उत्पन्न काढणारे, मोसंबीचं चांगलं उत्पन्न काढणारे. ते एक काळ तर असं होता, मला तो 17-18 का 18-19 मला लक्षात नाही, 17-18 का 18-19 या दोन्हीपैकी एक. तर त्यावेळेस सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शिरसमार्ग शाखेमध्ये मी चौकशी केली होती. एकाच वर्षी शिरसमार्ग, तरटेचीवाडी, 2च गावं असतील मला वाटतं, काळवाडी थोडंफार प्रमाणात असेल, पण शिरसमार्ग, तरटेचीवाडी आणि एखाद्या वेळेस दिमाकवाडी थोडंफार असेल. या दोन्ही गावा 2-3 गावामधलं मोसंबीचं जे काही उत्पादन इतकं पराकोटीचं होतं की या एका वर्षी त्या बँकेमध्ये, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 16.5-17 कोटी रुपयाचं उत्पादन मोसंबीचं झालेलं होतं. आणि 15-20 दिवस 56 रुपयेपर्यंत भाव गेले होते, 56 रुपयेपर्यंत भाव गेले होते. आताही मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा 52-53 रुपयेपर्यंत गेले होते, पण ते काही 2-5 दिवस काहीतरी राहिला होता भाव. आणि त्याच्यामुळं फळबाग, आपल्याकडं माळव म्हणतो, भाजीपाला आणि फुलशेती. फुलशेतीमध्ये मला वाटतं बंडू एक आहे, गंगा आहे, आपलं काठोड्याचं बंडू घाटूळ, हिंगणगावचा गंगा परदेशी. फुलं कमी असतात. त्या लोकमतच्या गाडीत पलीकडच्या गावात जाऊन पेपर ज्या गाडीमध्ये येतो त्याच गाडीमध्ये ते फुलं औरंगाबादला पाठवण्याचं काम करतात. आणि रोजचं या फुलशेतीमधनं 2,500 ते 3,500 रुपयाचे फुलं रोज हा गंगा परदेशी पाठवत असतो. एक चांगला सण पाहून आमचा बंडू घाटोळही झेंडूचं बऱ्यापैकी उत्पादन काढतो. मला आता आमच्या दैठणचा लांबकाने मी त्याला विचारत होतो, साधारण 35 टन त्यांनी मोसंबी 2 एकरमध्ये काढली. 35 टन अतिशय चांगली गोष्ट आहे. शहाजहानपूरचा नारायण जाधव म्हणून आहे, त्याच्याकडे मूळ 1.5 एकर जमीन आहे. 1.5 एकर नाही, 1 एकर 30 गुंठे, 20 गुंठ्याचं शेततळ आहे. 10 गुंठ्यातली 5-7 गुंठे रस्ते याच्यात गेलेली, 270 झाडं आहे. आणि त्या 270 झाडामध्ये नारायणनं म्हणजे 1 एकर 5 गुंठ्यामध्ये 37 टन मोसंबी काढली. त्याचा मुलगा मी म्हणलं, नारवा बरं चाललंय आता? ते म्हणले, हुकलं साहेब, तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणले. मला बागवानाने सांगितलं 5 लाख रुपये देतो. मला 5 लाख इतके मोठे वाटले, पोराचे पैसे द्यायचे होते. एक मूस द्यायला तयार झाला. मी हो म्हणलो. म्हणलं मग काय नेमकं चुकलंय काय? मोसंबी जात असताना मी मोजली म्हणलं, तोलत असताना मी मोजली, त्या बागवानाला 7.5 लाख रुपये मिळाले हो म्हणले सर. आणि मला मी 5 लाखातच खुश झालो म्हणले. असंही कधी कधी चुकतं, गणित चुकतं कधी, परंतु अज्ञानातनं अशा चुका होतात. आणि सातत्यानं या शेती व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या लोकांशी संपर्क करत असताना नवीन नवीन आपल्याला शिकायला मिळतंय. प्रत्येक वर्षी पांगरीला भेंडीचं उत्पादन करणारे अतिशय चांगला एक ग्रुप आहे. पांगरी ते रोहितळमध्ये एक 20-22 लोक आहेत. भेंडीच्या करार पद्धतीनं गेल्या वर्षी 30 रुपयाप्रमाणे गेले, यावर्षी 27 रुपयामध्ये होतं. अतिशय चांगलं शेतीचं उत्पादन करणारे लोक आहेत. 30 रुपयापर्यंत पपई गेली, पाऊस पडला, तीच पपई 7 रुपयावर आली. फक्त योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्या कारणानं शेतकरी भरकटत जातो. आणि महेश, मी आलोय मुद्दाम याच्यासाठी, माझं फार दिवस झालं तुमच्याकडे येणं नाही झालं. मला वाटतं मी 7-8 वर्षानंतर आलो काही की बहुतेक. अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही कृषी प्रदर्शन आयोजन करता, ह्याचा ग्रुप एक तयार करा. तालुका कृषी अधिकाऱ्याला बोलून घ्या, वडकुतेला यांना एक ग्रुप तयार करा.
मोसंबी उत्पादक जे काय ते कम्प्युटरला डाटा फीड करा, भाजीपाल्याचं उत्पादन करणाऱ्याचा डाटा फीड करा, डेटा एंट्री करा, इतर भेंडीचे असतील, फळबागाचे इतर जे काय त्या प्रत्येक विभागाचा टमाटा असेल, कांबी, टाकळी, खेरडा या भागात टमाट्याचं उत्पादन करणारे मोठे ग्रुप आहेत आणि या लोकांसाठी या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं दिवसातनं 2-3 सेशन घेत चला, त्यांना बोलवा, हे लोक निरोप दिले की येतील इथं आणि त्या वेळेला चांगलं मार्गदर्शन करणारे लोक बोलवा. आपले लोक जे काय मराठवाड्यातले यांची क्रयशक्ती इतरांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांपेक्षा कित्येक पटीनं अधिकची आहे, कित्येक पटीनं. आपली ही मराठवाड्यातली शेतकऱ्याची जमात जी काय आहे ती कष्ट करणारी जमात आहे. आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्रात, मी नेहमी सभागृहातही म्हणलेलो आहे आमच्या नेत्यांचे देखत, हे व्हाईट कॉलर क्रिमिनल्स आहेत. एक खातं होतं मदत आणि पुनर्वसन, थोडा दुष्काळ आला की तिकडच्या लिफ्टचे पैसे भरून टाकते ती बिलं तिकडची आणि परत मराठवाड्यात आलं की असं कसं असं झटका आणते, असं करते आणि आमच्या संस्थान आमची शेती नाही इतकं ऐकावं लागतं बाबा यांचं. अरे बाबा मी यांच्या नेत्याच्या समोर तर तिथं जाऊन बोलत असतो, मला काहीच भीती वाटत नाही. मी या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना अगदी तोंडावर बोलत असतो, मला कशाची भीती वाटत नाही, काही नाही काय. माझं स्पष्ट मत आहे की आपल्या मराठवाड्यातला शेतकरी अधिक ताकदीचा आहे, कष्टकरी. आपल्याकडं साधन आणि सुविधाचा अभाव आहे, आपल्याकडं साधन आणि सुविधाचा अभाव आहे. आपण भीक मागणारी जमात नाही आहे आपली मराठवाड्याची. आपल्याला ज्या वेळेस पाऊस पडत नाही आपण म्हणजे अगदी गाव सोडतो, घर सोडतो, गाव सोडतो, तालुका सोडतो, जिल्हा सोडतो, राज्य सोडतो, पण आपण भीक मागत नाहीत, कष्ट करायला बाहेर जातो. ही आपली मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या रक्तात आहे, आपली कष्ट करणारी जमात आहे. आणि म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला ही फक्त दिशा देण्याचं काम आहे. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून चांगले वक्ते बोलवणं, चांगलं शेतीतलं उत्पादन, समजा ऊसाचं उत्पादन करणारं ते चांगले वक्ते तुम्हाला पाहायला मिळते. कापसाचं उत्पादन काढणारे लोक आहेत, अतिशय उत्तमपणे कापसाचं आता नवीन अमृत टेक्नॉलॉजी का काहीतरी ते यवतमाळला आहे, एक रणजित देशमुख का कोणी, मला जाणं झालं नाही, साधारण आता सांगण्यात येतं की त्या तिथं कापसाचं उत्पादन 35 क्विंटलपर्यंत गेलेलं आहे. यंदा आपल्या खडकीला मी त्या श्रीमंतची आई वारली होती म्हणून मी भेटायला गेलो होतो उघडे वस्तीवर. खडकीला ऊसाच्या बेवडवर, ऊसाची बेवड जी काय त्या ऊसाच्या बेवडीवर साधारणपणे एक 70 ते 72 शेतकरी, 75 शेतकरी असे, त्यांना एकरी 20 क्विंटलचा उतारा आला आहे खडकीला. आमच्याकडे मिरगावला बाजूला, खडकी तरी दुष्काळी भाग आहे, मिरगावला बाजूला एक 5-7 शेतकरी असे की 18+ उतारा आलेला आहे त्याला कापसाचा. आपण सोयाबीनमध्ये लांबपर्यंत जाऊ शकलो नाही, काय कारण आहे त्याचा शोध आपण घेणं गरजेचं आहे. आणि लगेच आपण जे विक्रीला काढतो ते थांबणं अतिशय गरजेचं आहे. मी ठरवलंय यावर्षी काही हो साखर विकायचीच नाही आपण, काही हो. आता मी काल व्याजानं पैसे काढले, ऊसाचे पैसे द्यायला, साखर विकायचीच नाही. कुठपर्यंत विकायची नाही, लोकसभा संपल्यानंतर पाहू म्हणलेलं. 200 रुपये व्याज द्यायचं मी ठरवलेलं, पण कोणत्याही परिस्थितीत 43 रुपये भाव झाल्याशिवाय साखर विकायची नाही हे मी ठरवलेलं. आपल्याकडचं शेतकरी लगी घाईला येतो. आता आम्हाला काही कमी बोलणारे असतात, पेपरमध्ये येतं आहे ना भागवत, पैसे दिले नाही कुठे येत असतं का नाही. आपले प्रेमाचे माणसं काय कमी आहेत का काय आपल्याकडे, बघायला प्रेम आहे काय नाही करायची, आपली नियत साफ पाहिजे. पण आपण शेतकरी लगी घाईला येतो. आज कापसं साधारण आपण आता मार्केटची खरेदी सुरू केलेली आहे, मला वाटतं 6700च्या खाली भाव आलेला आहे, बरोबर आहे ना. आपण CCIची खरेदी सुरू केली तहसीलदारात, बरोबर आहे ना. आणि म्हणून तुमच्याकडनं मला एक अपेक्षा आहे की काही लोकांचा पेरा त्याच्यात आलेला नाही, त्याच्यामुळं अडवू नका उगाच CCI.
ती एक बैठक मला घ्यायची राहिलेली आहे तुमच्याबरोबर. त्याच्यात पेरा नसल्यामुळं अडवू नका. बाजारभाव इतके उतरलेले आणि त्याच्यामुळं MSP मिळावं शेतकऱ्यांना म्हणून CCIची जी काही खरेदी सुरू झालेली आहे. आज हे कापसं आपल्याला लोकांनी गेल्या वर्षी शेवटपर्यंत ठेवले. यावर्षी अजून गेल्या वर्षीचा कापूस शिल्लक आहे. पाडळसिंगीला, कुंभारवाडीला शिल्लक आहे, भडकवाडीला शिल्लक आहे, मानमोडीला थोडा शिल्लक आहे. लोक वाट पाहत आहेत आणि या वाट पाहण्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान अधिकचं व्हायला लागलेलं आहे. पण आपल्याकडचं उत्पादन कमी होतं आहे हे मानणारा मी नाही आहे. फक्त त्याला योग्य दिशा देणं गरजेचं आहे. आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून हे जे काही 4 दिवस आहेत महेश, काही चांगल्या लोकांना बोलून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे त्या ग्रुपमधल्या, आता याच्यातले कित्येक जण मला नाही वाटत शेती करणारे दिसतात म्हणून. पहिल्या रांगेतले तर तसे दिसतच नाहीत मला. तालुक्याला बसून इथं सर्टिफिकेट तयार करणारे तिथं बसलेले दिसतात मला 15-20 जण. हां, आणि सर्टिफिकेट पंचायत समितीच्या आपल्याकडं एक जमात अशी आहे, ते तालुका पंचायत समितीमध्ये बसते. शिपाई घरी जातो आणि जाताना ती शिपाई सांगतात इकडे ती खिडकी बंद करायची राहिली म्हणून. ते आमच्या पहिल्या रांगेतले बसणारे लोक सांगतात. ते शिपाईला माहीत नसतं, ते सांगतो घरची खिडकी उघडून ठेवून येतो आणि इथं सांगतात ते दरवाजा बंद करा म्हणून. इतकी काळजी आमच्याकडे घेणारे लोक आहेत. आणि त्याच्यामुळं या प्रदर्शनांच्या माध्यमातून एक चांगलं मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हावं ही एक माफक अपेक्षा जर काही मी महेश आज व्यक्त केली तर ती अतिशयोक्ती ठरू नये. आणि पुढच्या वेळेस ते तुम्ही करावं. हां, डाटा कलेक्ट करून त्या लोकांना बोलवा, नाही आले तरी चालेल. पहिल्या वेळेस बोलवा, नाही येणार. आता मोसंबीमध्ये फळगळ फार होती. फळ इमॅच्युअर्ड अवस्थेतच ते फळगळ होती. बोलवलं पाहिजे, लोकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. काही चांगल्या वक्त्यांना बोलवा. सीताफळामध्ये आळ्या निघण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, लोकांना बोलवा, याचं मार्गदर्शन घ्या. टरबूज वाढत नाही आहे, त्याचा आकारमान नाही वाढत. सीताफळामध्ये गोडवा वाढत नाही आहे. पाणी झालं चांगलं पिकलेलं सीताफळ आहे, 1-1 किलोपेक्षा जास्त वजनाचं सीताफळ झालं, पण यावर्षी त्याच्यातला गोडवा वाढला नाही. याचाही विचार करायला हवा. मोसंबी पहा, अजून आत्ता पहिल्या बारातली नाही, आत्ता जी काय आलेली मोसंबी ही पहा, त्याच्यातला गोडवा कमी राहिलेला आहे. म्हणून हे सगळं काही चर्चा हे एक व्यासपीठ ठरलं पाहिजे महेश. शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे की आता आलं प्रदर्शन, इथं आपल्याला टमाट्याचं याच्याबद्दल विचारायचं आहे, सीताफळ विचारायचं आहे, मोसंबी विचारायचं आहे. हे लोकांनाही संधी वाटली पाहिजे आणि भविष्यात तुम्ही कराल एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा मला या व्यासपीठावर निमंत्रित केल्याबद्दल महेश तुमचे आणि तुमच्या सहकाऱ्यांचे अगदी मनापासून आभार. मला एका लग्नाला पुढं जायचं आहे आणि म्हणून सकाळपासून मी त्यांना म्हणत होतो की थोडं वेळेवर करता येईल का, तरी वेळ बऱ्यापैकी त्यांनी प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.